कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातलं मॅटर आहे आणि दुपारनंतर ती सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते. नेमकं काय होऊ शकतं आजच्या बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे ओबीसी आरक्षणाचं मॅटर आहे ते आज कोर्ट 3 मध्ये आयटम 23 ला लिस्टेड आहे. तर हे पोहोचण्याची शक्यता लंच नंतर म्हणजे 2 वाजता आहे. हे मॅटर पोहोचण्याची अनुक्रमांक 23 ला जस्टिस सूर्यकांतांसमोर हे ओबीसी आरक्षणाचं म्हणजे लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांचं मॅटर आहे आणि 29 ला एनसीपी पक्ष आणि चिन्हाचं मॅटर पण ह्या कोर्टासमोरच आहेत. दोन्ही मॅटर हे लंच नंतरच पोहोचतील आणि जर हे काही कारणास्तव पोहोचले नाही तर 4 वाजता ते मेन्शन केले जातील आणि मग पुढची तारीख दिली जाईल. पण आपल्याला बघावं शक्यता आजच आहे कारण सरकार पण उत्सुक आहे की इलेक्शन व्हावे म्हणून. त्यांनी निवडणूक आयुक्त पण नेमलेले आहेत आणि वॉर्ड रचना आणि दुसऱ्या काही गोष्टी त्या करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी. आणि सरकारला आता वाटतंय की त्यांना चांगलं बहुमत मिळालेलं आहे तर एप्रिल मेच्या आत ह्या निवडणुका त्यांची घ्यायची मनशा आहे. आणि हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचं मॅटर आहे इलेक्शनचे ह्याच्यात जवळजवळ 20-22 अनेक म्हणजे मॅटर टॅग केले गेलेले आहेत. तर शक्य कारण हे मेन्शन करून लावून घेतलं होतं 22 तारखेला त्यावेळेस ते बोर्डावर आलं नाही. आता ते आज बोर्डावर आहे तर शक्यता आहेच ते पोहोचायची. काही कारणास्तव ते पोहोचलं नाही तर 4 वाजता ते मेन्शन केलं जाईल. राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता सॉलिसिटर जनरल देशाचे ते अपियर होत आहेत आणि राज्य सरकार उत्सुक असल्यामुळं सुप्रीम कोर्टाने जी जैसे ते स्थिती दिली होती ठेवली होती जस्टिस रमन्नांच्या वेळेस ती आता आज उठण्याची शक्यता आहे. आणि जर आज हे मॅटर पोहोचलं आणि सरकारला गो अहेड दिला सुप्रीम कोर्टाने की तुम्ही हे इलेक्शन घेऊ शकता तर एप्रिल मेच्या आत हे इलेक्शन नक्की होतील. आणि आज एखादी तारीख पडली तर ती लवकरचीच तारीख पडेल पुढच्या आठवड्याची वगैरे. पण नक्की हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे इलेक्शन आहेत महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत काही ठिकाणी 6 ते 7 वर्षापासून पेंडिंग आहेत. तर हे नक्की एप्रिल मे मध्ये होतील. सर महत्त्वाचा यातला जर मुद्दा कुठला बघायला गेलं तर तुम्ही जे सांगितलं आता की जस्टिस रमन्नांच्या वेळेस जैसेतीची परिस्थिती दिली होतं 92 नगरपालिकेच्या अनुषंगानं जो ट्रिपल टेस्ट राज्य सरकार फेल झालं होतं त्या अनुषंगाचा ही सगळी सुनावणी. हो बघा, सुरुवातीला काय झालं की ट्रिपल टेस्ट सरकार आपलं फेल झालं. उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री होते तर कोर्ट म्हणलं की तुम्ही ट्रिपल टेस्ट नीट आम्हाला समजून सांगू शकला नाहीये. तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीच असताना नवीन कमिटी नेमली गेली आणि त्याच्यात आपण ट्रिपल टेस्ट पास झालो. पण त्याच्या आधी जस्टिस खानविलकर जे आता निवृत्त झाले आहेत ते जस्टिस खानविलकर म्हणले होते की जे आधीचे इलेक्शन आहेत 92 नगरपालिकांचे ते विना ओबीसी आरक्षण होतील आणि इथून पुढचे जे आहेत ते ओबीसी आरक्षणासहित होतील. त्या दरम्यान एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एक जस्टिस खानविलकर रिटायर झाले तर जस्टिस रमन्ना चीफ जस्टिस होते त्यांच्यासमोर एक ॲफिडेव्हिट फाईल केलं आणि एकनाथ शिंदेंचं म्हणणं होतं की सगळेच मग ओबीसी आरक्षणासहित व्हायला पाहिजे. तर त्याच्यात जस्टिस रमन्ना रिटायर होणार होते तर त्यामुळं जस्टिस रमन्नांनी हे मॅटर जस्टिस चंद्रचूडांना सुपूर्द केलं जे त्यावेळेस कोर्ट 3 मध्ये बसत होते. काही कारणास्तव हे मॅटर पोहोचू शकलं नाही. पोहोचलं तरी राज्य सरकार वेळ मागत गेली आणि आत्ता राज्य सरकारला माझ्या मते जर राजकीय बोलायचं असलं जर त्यांना वाटतंय की त्यांच्याकडे बहुमत आहे आणि ते उत्सुक आहेत इलेक्शन घ्यायला तर सुप्रीम कोर्टाचं कधीच काही म्हणणं नव्हतं. जैसे ते स्थिती ही त्यावेळेस ठेवली गेली होती. आता ती जैसे ते स्थिती सुप्रीम कोर्ट उठवायला इच्छुक असेलच कारण त्यांना याच्यात काहीच म्हणणं नाहीये. आणि जर सुप्रीम कोर्टाने काही ऑर्डर पास केली आज जर नाही पोचलं मॅटर तर पुढच्या आठवड्यात तर एप्रिल मे मध्ये नक्की या इलेक्शन होतील. कारण तुम्हाला माहीत असेल राज्य सरकारने निवडणूक आयुक्त पण नेमलेले आहेत महाराष्ट्रात आणि ते याद्या अद्ययावत करणं वॉर्ड रचना करणं ह्याची तयारी राज्य सरकारकडून झालेली आहे. त्यामुळं जर सगळेच उत्सुक आहेत तर मग इलेक्शन व्हायला काही हरकत नाही आहे. आणि बऱ्याच वर्षापासून हे रखडलेलं आहे तर सगळ्यांनाच वाटतंय की आता हे इलेक्शन व्हावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची देखील सुनावणी कोर्ट नंबर 3 सूर्यकांत यांच्या पीठासमोरच होतीये. ते देखील प्रकरण विधानसभेच्या निवडणुकानंतर लागलेलं नाही. आज पहिल्यांदा ते लागतंय. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचं सुनावणी त्याच कोर्टात कोर्ट नंबर 3 मध्ये 23 नंबरला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ही 29 नोव्हेंबर म्हणलं. सर एनसीपी पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत आज सुनावणी होते कोर्ट नंबर 3 मध्ये.
हो, NCP पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ही कोर्ट नंबर 3 मध्ये आयटम नंबर 29 आहे आणि कोर्ट नंबर 3 मध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांचा आयटम नंबर 23 आहे. आता NCP पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीकडे आपल्याला बघावं लागेल की ह्याच्यात दोन्ही बाजू ज्या आहेत, शरदचंद्र पवार आणि अजितदादा पवार, हे नक्की काय त्यांचे वकील आज म्हणतील. कारण पक्ष आणि चिन्हावरचा दावा शरद पवार यांनी अजून सोडलेला नाहीये आणि राजकीय जी चर्चा चालू आहे राजकीय वर्तुळात, त्याच्यात आज आपल्याला समजेल की कोर्टात दोन्ही बाजू कशी त्या बाजू मांडतात कोर्टात, त्याच्यावर आपल्याला अंदाज येईल की नक्की ह्याच्या मागे पण काय आहे का, किंवा अजून पण पवार साहेब हे पक्ष आणि चिन्हासाठी तेवढेच जे आधी जिद्दीने भांडत होते ते करत राहतील. आता हे मॅटर पोहोचेल का नाही त्याच्यात परत शक्यता कमी आहे, पण आपल्याला 4 वाजता समजेलच की ह्याच्यात पुढे काय होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.